मला ते बोगस आहे असं वाटते. इलेक्शनच्या पुढे तोंडावर काही बोलतात, काही सांगतात, इलेक्शन झाल्यानंतर वेगळं बोलतात. त्या यांच्या योजनेचे काही आजपर्यंत कोणाला लाभ दिले नाही, लाभ भेटले नाही, काहीच नाही. काँग्रेसवाले हे देतो ते देतो म्हणून काही देत नाही. मतदान खोटं बोलून मतदान घेतलेले आहेत, पण काही योजना देत नाही. खोटं बोला पण रेटून बोला ही काँग्रेसची आयडिओलॉजी. निवडणुकांमध्ये खोटी आश्वासनं द्यायची, लोकांना भुलवायचं ही काँग्रेसची स्ट्रॅटेजी. मात्र तेलंगणामध्ये काँग्रेसचं हे ढोंग उघडं पडलंय. सगळं झालं नाही. आता काय वाटते देणं झालं की काय बी देणं झालं, दिलं नाही. काय दिलं नाही, एक खडको आले नाही आबाल्याला. काहीतरी कटाकट आश्वासन दिले होते, काही पूर्तता कुठे झाली नाही त्याची. आपलं ते रेवंत रेड्डी सरकार ते तडकेला सरकार आहे. ते कुठल्या कामाचं नाही, काय नाही, धामाचं नाही. लोकांना फसवेगिरी केली. काय की लग्नाला पैसे देतो, महालक्ष्मीची योजना कोणती बी देवाला आलं नाही, काय नाही. काँग्रेसनं तेलंगणामध्ये जे केलं त्याचाच कित्ता कर्नाटकमध्ये गिरवलाय. येथे गृहलक्ष्मी योजनेच्या नावाखाली महिलांना फसवलंय. काहीच लाभ मिळाला नाही आम्हाला. आम्ही खूप प्रयत्न केले पण आम्हाला त्यांनीच घर भरून घेतले, तर आम्हाला काहीच काही दिले नाही. कशाची गृहलक्ष्मी योजना? आम्हाला तर काहीच लाभ मिळालेला नाही गृहलक्ष्मी योजनेचा. त्यांनी ही योजना फक्त सांगून आमच्याकडून सगळे पैसे काढून घेतले. कशाची गृहलक्ष्मी कशाचं काय? कर्नाटक सरकार हे योजना काढून पूर्ण पैसे खाऊन घेतलेलं आहे काँग्रेस सरकार. आमचं काही पडलेलं नाहीये त्यांना. काँग्रेसच्या आश्वासनांची तऱ्हा तुम्हीच पाहिली आहे. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी महिलांना आश्वासन दिलंय. आता तुम्ही सांगा यांच्यावर किती विश्वास ठेवायचा. दुसरीकडे भाजप महायुतीनं महिलांना आश्वासन दिलं आणि पूर्णही केलं. त्यामुळे महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी खुश आहेत. भाजप आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे.